यापुढील होणारा सामना अक्षर पॅकर्स व पॅन्थर स्पोर्ट्स क्लब. पॅन्थर स्पोर्ट्स क्लब या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघ अतिशय तुल्य मातब्बर असे संघ आहेत. दोन्ही संघांमार्फत आक्रमकता क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच पाहायला मिळते. मागील सामन्यात सहपंच याची भूमिका बजावणारे आमचे मित्र हर्षल घाग यांचे देखील आम्ही आभार मानतो व हर्षल घाग यांनी कृपया स्टेजवर यावं अशी त्यांना विनंती करतो. हा होणारा सामना हा केवळ 4 षटकांचा राहील. कृपया दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी. अक्षत पॅकर्स कृपया त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. अक्षत पॅकर्स व पॅन्थर स्पोर्ट्स क्लब या दोन्ही संघांना विनंती करतो की त्यांनी आपापला एक एक प्रतिनिधी कृपया स्टेजवर पाठवावा. दोन्ही संघांच्या एका प्रतिनिधी हा स्टेजवरती पाठवावा. अक्षत पॅकर्स संघाला विनंती करतो की त्यांनी त्यांचा एक अतिरिक्त प्रतिनिधी स्टेजवर पाठवावा. पॅन्थर स्पोर्ट्स क्लब या संघाची सलामीची फलंदाजीची जोडी प्रेम व नॉन स्ट्राईक एंडला विवेक. आपल्या संघासाठी पहिले आणि वैयक्तिक असे पहिले षटक घेऊन येत आहेत अक्षय. त्याचा सामना करतील तिरंगा संघाचे धडाडीचे सलामीचे फलंदाज पॅन्थर संघाचे प्रेम. पहिला चेंडू उंचावून मारण्याचा प्रयत्न सुरेख असा फटका. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तोही सफल. षटकातील पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेण्यात यश आलेले आहे प्रेम यांना. एका चेंडू अखेर धाव संख्या झाली आहे 2. आजच्या दिवसातील साखळी षटकातील हा शेवटचा सामना.
सुरेख अशी गोलंदाजी, निर्धाव चेंडू, 2 चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 2. तेज तर्रार गोलंदाज अक्षय त्याचा सामना करतील प्रेम. कव्हरच्या दिशेने मारण्याच्या नादात झेल बाद झालेले आहे प्रेम. षटकातील तिसऱ्या चेंडूवरती कव्हरच्या दिशेने मारण्याच्या नादात झेलबाद. धावसंख्या झाली आहे 3 चेंडू अखेर 2. एक गडी बाद 2. मागील सामन्यातील सामनावीर किसन हे प्रेम यांची जागा घेण्यात षटकातील चौथा चेंडू घेऊन येत आहेत अक्षय. त्याचा सामना करतील विवेक. चेंडू घोषित क्षेत्रात. धावसंख्येत एका धावेची भर झालेली आहे. धावसंख्या झाली आहे 3. 4 चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 3. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतात अक्षय. त्याचा सामना करतील विवेक. 4 चेंडू अखेर धावसंख्या झाले 1 गडी बाद 3. सुरेख असा आखूड टप्प्याचा चेंडू. सुरेख गोलंदाजी करतायत अक्षय हे आपल्या संघासाठी. अतिशय भेदक मारा. पुन्हा एकदा जोरात टटावण्याच्या नादात हा निर्धाव चेंडू टाकलेला आहे अक्षय यांनी. सुरेख अशी गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. केवळ 3च धावा. पॅन्थरसारख्या बलाढ्य संघाला केवळ 3च धावा मिळवता आल्यात. एका षटकाअखेर धावसंख्या झाली आहे 3. 1 गडी बाद 3. आजच्या या सामन्यांसाठी विशेष असे सहकार्य लाभलेले आमचे भालचंद्र बाबू देसाई यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. व विजय यादव यांनाही विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावे. गावदेवी चषक 2021 आलेल्या सर्व पाहुण्यांचे व खेळाडूंचे हार्दिक स्वागत. आपल्या संघासाठी दुसरे आणि वैयक्तिक असे पहिले षटक घेऊन येत आहेत डावखुऱ्या शैलीचे गोलंदाज मनीष. कव्हर्सच्या दिशेने सुरेख असा फटका आणि षटकार.
मनीष यांच्या पहिल्याच चेंडूवरती एक दणकेबाज षटकार लगावलेला आहे किसन यांनी. धावसंख्येत मोठी भर पडलेली आहे. धावसंख्या झाली आहे 9. एका चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 9. मागील सामन्यात किसन यांनी सुरेख अष्टपैलू कामगिरी केली होती व त्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती पॅन्थर या संघाने विजय मिळवला होता. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत मनीष. त्याचा सामना करतील किसन. पुन्हा एकदा एक अप्पर कट पाहूयात. 2 धावा घेण्यात यश मिळत आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत आहेत आणि तोही सफल. सुरेख अशी धावगती, सुरेख असं रनिंग बिटवीन द विकेट्स विवेक आणि किसन यांच्यामध्ये. दोन चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 12. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतील मनीष. त्याचा सामना करतील विवेक. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. उंचावून मारण्याच्या नादात आणि हा षटकार, सुरेख असा षटकार. प्रेक्षकामध्ये जर कोणी झेल पकडला तर त्याला जितू रामराजे यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. प्रेक्षकामधील जर कोणी झेल पकडला असेल तर त्यांनी कृपया स्टेज जवळ यावे व आपले पारितोषिक घेऊन जावे. चेंडू घोषित क्षेत्रात. पंचांचा 1 धावेचा निर्णय. षटकातील अंतिम चेंडू घेऊन येतात मनीष. त्याचा सामना करतील विवेक. सुरेख असा फटका. पुन्हा एकदा तितकीच सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावेचा प्रयत्न, तोही सफल. सुरेख अशी धावगती. दोन षटका अखेर धावसंख्या झाली आहे 18. माफ करा 21. BK साहू बेतनी हॉस्पिटल येथे डॉक्टर म्हणून कार्यरत असणारे आपले पाहुणे यांच्या हस्ते प्रेक्षकाला 200 रुपयाचे पारितोषिक. आपल्या संघासाठी
तिसरे वैयक्तिक असे पहिले षटक घेऊन येत आहेत अलंकार. त्याचा सामना करतील किसन. सुरेख असा निर्धाव चेंडू. सुरेख असा फटका किसन यांचा आणि तितकेच सुरेख असे क्षेत्ररक्षण अतुल यांचे. सुरेख असा झेल टिपलेला आहे आणि पॅन्थर संघाला किसन यांच्या स्वरूपात लागलेला हा मोठा धक्का मानावा लागेल. सुरेख अशी फलंदाजी करत होते किसन हे आपल्या संघासाठी. दोन चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 21. मी माननीय श्री प्रशांत सहाने यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावे. गावदेवी स्पोर्ट्स क्लब आयोजित गावदेवी चषक 2021 आलेल्या सर्व पाहुण्यांचे व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. किसन यांची जागा घेण्यासाठी विवेक. मागील सामन्यामध्ये विवेक यांनी देखील सुरेख फलंदाजी केली होती. नाबाद 23 धावा केल्या होत्या विवेक यांनी. पुन्हा एकदा उंचावून मारलेला फटका आहे आणि झेल बाद. मागील सामन्यातील तडाखेबंद फलंदाजी करणारे फलंदाज किसन व विवेक हे दोन्ही तंबूत परतताना बॅक टू बॅक चेंडूवरती विकेट गेलेली आहे. विवेक यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत अनुज. अलंकार हे आजच्या दिवसातील हॅट्रिकचे मानकरी ठरतायत का नाही याकडे सर्वांचे लक्ष वेधून लागलेले आहे. मी प्रशांत सहाने यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावे. पुन्हा एकदा सुरेखाचा फटका. कार्पेटच्या सहाय्याने खेळलेला फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तोही सफल. आपल्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन येत आहेत अलंकार. त्याचा सामना करतील विवेक. माफ करा, 5वा चेंडू होता हा. निर्धाव चेंडू टाकलेला आहे. षटकातील अंतिम चेंडू घेऊन येतील अलंकार. त्याचा सामना करतील विवेक. धाव संख्या झाली आहे 23. माफ करा. पुन्हा एकदा सुरेख असा फटका परंतु झेल बाद. हॅट्रिक तर नाही परंतु ओव्हर हॅट्रिक मात्र अलंकार यांना मिळालेली आहे. या षटकात 3 गडी बाद करण्यात यश मिळालेले आहे अलंकार यांना. तीन षटकाखेर धाव संख्या झाली आहे 23. महागाईतील जमान्यात थोडेसे स्वस्त आणि मस्त असे षटक अलंकार यांनी टाकलेले आहे.
विवेक यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत राकेश. आपल्या संघासाठी चौथे व अंतिम षटक घेऊन येत आहेत योगेश, एक अनुभवी गोलंदाज. आपला षटकातील पहिला चेंडू घेऊन येतील योगेश, त्याचा सामना करतील राकेश. सुरेख कसा फटका स्क्वेअर कटच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तोही सफल. सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत 2 धावांची भर झालेली आहे. धावसंख्या झाली आहे 23, माफ करा 25. षटकातील अंतिम 5 चेंडू शिल्लक. तर सामना करतील राकेश. पुन्हा एकदा झेलचा चान्स होता, परंतु झेल सोडलेला आहे महेश यांनी. सुरेख अशी गोलंदाजी योगेश यांची. दोन चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 26. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येईल योगेश. सुरेख असा फटका. ओ किच. सुरेख असे क्षेत्ररक्षण अतुल यांचे. कॅच ऑफ द मॅच. सुरेख असे क्षेत्ररक्षण. आपण या रिप्लेवरती बघू शकता, जवळपास 15 ते 20 पावलांचा रनअप त्यांनी कव्हर करून एका हातात हा झेल टिपलेला आहे. सुरेख असे क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी नेहमीच अष्टपैलू कामगिरी अतुल हे बजावत असतात. पुन्हा एकदा सुरेख असा फटका. कृपया पंचांनी आपला निर्णय घोषित करावा. लाईन्समन यांना विनंती करतो की चौकार. षटकार. चार चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 32. या षटकाराने धावसंख्येत थोडीशी भर पडलेली आहे. एक चोटी धाव घेण्यात यश आलेले आहे फलंदाजांना. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु बाद. पाच चेंडू अखेर धावसंख्या झाली 33. 5 गडी बाद 33. आपल्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन येतील योगेश, त्याचा सामना करतील अनुज. पुन्हा एकदा सुरेख असा फटका आणि षटकार. धावसंख्येत 6 धावांची भर. सुरेख अशी फलंदाजी केलेली आहे. आपल्या संघातील मातब्बर फलंदाज तंबूत परतलेले असताना
अनुज यांनी सुरेख अशी फलंदाजी केलेली आहे. 4 षटका अखेर धावसंख्या झाली आहे 39. सुरेख अशी फटकेबाजी अनुज यांची. जिंकण्यासाठी अक्षत पॅकर्स यांना 40 धावांचे लक्ष्य. आपल्या क्रिकेट सामन्यातील समालोचक मंदार यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर यावे. जिंकण्यासाठी अक्षत पॅकर्स या संघाला 4 षटकात 40 धावांची आवश्यकता. पॅन्थर संघाची गोलंदाजी पाहता हे लक्ष्य थोडंसं कठीणही जाऊ शकतं, परंतु तेवढीच भारदस्त अशी फलंदाजी अक्षत पॅकर्स या संघाकडे देखील आहे. आपल्या संघासाठी पहिले आणि वैयक्तिक असे पहिले षटक घेऊन येतील प्रेम. त्याचा सामना करतील अक्षत पॅकर संघाचे धडाडीचे फलंदाज कमलेश. नॉन स्ट्राईक एंडला असतील मनीष. सुरेख आक्रमक असे क्षेत्ररक्षक पॅन्थर या संघाचे. पुन्हा सुरेख अशी गोलंदाजी, निर्धाव चेंडू. पॅन्थर या संघाची गोलंदाजी पाहता 40 धावांचे लक्ष्य हे थोडेसे आव्हानात्मक लक्ष्य ठरू शकते अक्षत पॅकर्स या संघाला. आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतील प्रेम. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावर सुरेख असा फटका. 2 धावा घेण्यात यश कमलेश यांना. 2 धावांनी आपल्या संघाचे खाते खोलले आहे कमलेश यांनी.
षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतील प्रेम, त्याचा सामना करतील कमलेश. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. एक चांगली बॅटल बघायला मिळते प्रेक्षकांना इथे. कमलेशच्या स्वरूपात एक अनुभवी फलंदाज व तितकाच अनुभवी गोलंदाज प्रेम. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने मानत फटका आणि सुरेख असे क्षेत्ररक्षण पॅन्थर या संघाचे. एक धावबाद करण्यात यश आले आहे कमलेश यांना. कमलेश यांच्या स्वरूपात अक्षत पॅकर्स या संघाला लागलेला हा धक्का, पहिला धक्का. चार चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 2. एक गडी बाद 2. सुरेख अशी गोलंदाजी करत आहेत प्रेम हे आपल्या संघासाठी. कमलेश यांची जागा घेण्यासाठी अक्षत पॅकर्स संघाचे कर्णधार मागील सामन्याचे सामनावीर अतुल खोकले हे आलेले आहेत. स्ट्राईक एंडला असतील मनीष, डावखुरे तडाखेबंद फलंदाज. आपल्या आजच्या दिवसातील पहिला चेंडू, त्या पहिल्या चेंडूला सामोरे जातील मनीष. षटकातील पाचवा चेंडू घेऊन येतील प्रेम, त्याचा सामना करतील मनीष. सुरेख असा फटका कव्हरच्या दिशेने आणि एक चौकार. धाव संख्येत महत्वाची अशी भर टाकलेली आहे या फटक्याने. धाव संख्या झाली आहे 6. हा चेंडू वगळता सुरेख अशी गोलंदाजी करत होते प्रेम. 5 चेंडू अखेर धाव संख्या झाली आहे 6. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू, एक आखूड टप्प्याचा चेंडू. सुरेख गोलंदाजी 6. पहिल्या षटकात केवळ 6 धावा मिळालेल्या आहेत अक्षत पॅकर्सच्या संघाला. एक चौकार वगळता जखडून ठेवलं होतं अक्षत पॅकर्स त्या संघातील खेळाडूंना पॅन्थर या संघाने. सुरेख अशी गोलंदाजी प्रेम यांच्याकडून. आपल्या संघासाठी दुसरे आणि वैयक्तिक असे पहिले षटक घेऊन येत आहेत सुनील. नॉन स्ट्राईक एंडला असणारे मागच्या सामन्यातील सामनावीर अतुल. 40 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात केवळ 6 धावा आल्या आहेत. अतुल यांच्यावरती फलंदाजीची संपूर्ण मदार तर यावेळी अतुल यांच्यावर आहे. षटकातील पहिला चेंडू आणि सुरेख असा फटका. षटकातील पहिल्याच चेंडूवरती अतुल यांनी षटकार लगावलेला आहे. एक चेंडू अखेर धाव संख्या झाली आहे 12. आता मात्र थोडीशी संयमी फलंदाजी करावी लागेल अतुल यांना.
एक चेंडू अखेर धाव संख्या झाली आहे 12. टॉप एज लागली होती, परंतु झेल हा यष्टीरक्षकाच्या वरून गेल्याने निर्धाव चेंडू. दोन चेंडू अखेर धाव संख्या झाली आहे 12. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतील सुनील. ओ, परंतु एक चोटी धाव घेण्यात यश आले अतुल यांना. धावसंख्येत एका धावेची भर झाली. धावसंख्या झाली आहे 13. तीन चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 13. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतील सुनील. त्याचा सामना करतील मनीष. मनीष यांनी आतापर्यंत सुरेख अशी फलंदाजी केलेली आहे. पुन्हा एकदा उंचावून मारलेला फटका, परंतु एक धाव घेण्यात यश. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु अयशस्वी. चार चेंडू अखेर धाव संख्या झाली आहे 14. उत्तम. चार चेंडू अखेर धाव संख्या झाली आहे 14. कृपया कोणीतरी एकाच संघाच्या कोणत्याही एकाच प्रतिनिधीने स्टेजवरती यावं. आणि इथे आमचे पंच आलेले आहेत. पंच जो काय असेल त्यांचा निर्णय ते पंच घोषित करतील.
5 रनची पेनल्टी आणि 1 रन धावून काढलेला. टोटल 6 रन या बॉलला आले. 5 रनांची पेनल्टी आणि 1 धावून असे टोटल 6 रन अक्षत पॅकर्स या संघाला मिळालेले आहे. मी सर्व क्षेत्ररक्षकांना विनंती करतो की आपण खेळताना कॅप, शूज आणि टी शर्ट्स याचा योग्य वापर करावा. पेनल्टीच्या स्वरूपात 5 रन्स हे अक्षत पॅकर्स या संघाला बहाल करण्यात आले आहे. चार चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 19. कृपया सामना त्वरित चालू करावा. पंच, कृपया सामना त्वरित चालू करावा. कृपया पंचांशी कोणत्याही प्रकारे वाद घालू नये. चार चेंडू अखेर धाव संख्या झाली आहे 19. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतील सुनील. त्याचा सामना करतील अतुल. त्रिफळाची सुरेख अशी गोलंदाजी सुनील यांची. तडाखेबंद फलंदाज अतुल यांना त्रिफळाचीत केलेले आहे सुनील यांनी. क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे पेनल्टी जरी मिळाली असली तरी अतुल यांच्या स्वरूपात हा मोठा धक्का बसलेला आहे अक्षत पॅकर्स यांना. अतुल यांची जागा घेण्यासाठी येत आहेत अक्षय. षटकातील 5वा चेंडू घेऊन येत आहेत सुनील. त्याचा 5 चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 19. षटकातील अंतिम चेंडू घेऊन येत आहेत सुनील. त्याचा सामना करतील अक्षय. पाच चेंडू अखेर धावसंख्या झाली 19. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू घेऊन येतील सुनील. त्याचा सामना करतील अक्षय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारेल हा फटका, सुरेखाचा फटका. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तोही यशस्वी. सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत 3 धावांची भर झालेली आहे. धावसंख्या झाली आहे 22.
2 चेंडू अखेर धावसंख्या झाली आहे 22. 12 चेंडूत 18 धावांची गरज अक्षत पॅकर्स या संघाला. आपल्या संघासाठी तिसरे आणि वैयक्तिक असे पहिले षटक घेऊन येत आहेत किसन. त्याचा सामना करतील अक्षय. सुरेख असा फटका, सुरेख षटकार. षटकातील पहिल्याच चेंडूवरती दणदणीत असा षटकार लगावलेला आहे अक्षय याने. धाव संख्या झाली आहे 28. सुरेख असा कमबॅक किसन यांचा. निर्धाव चेंडू. दोन चेंडू अखेर धाव संख्या झाली आहे 28. 2 गडी बाद 28. षटकातील तिसरा चेंडू. पुन्हा एकदा सुरेख असा फटका आणि एक उत्तुंग षटकार. माझ्या मते अक्षय यांनी ठरवलंय की केवळ षटकारांमध्येच धावसंख्या उभारायची आहे. सिंगल्स आणि डबल्स अक्षय यांच्या बॅटमधून कधी निघत नाहीत. सुरेख अशी फटकेबाजी करतायत अक्षत पॅकर्स या आपल्या संघासाठी. वैयक्तिक 15 धावांवर खेळत आहेत अक्षय. अक्षय यांनी गोलंदाजी करताना देखील केवळ 3च धावा दिल्या होत्या आणि आता फलंदाजी करतानाही षटकारांची आतिषबाजी करतायत अक्षय आपल्या संघासाठी. षटकातील चौथा चेंडू घेऊन येतील किसन. त्याचा सामना करतील अक्षय. पुन्हा एकदा सुरेख असा फटका आणि साइड स्क्रीन वरती षटकार. षटकाराने हा सामना संपुष्टात आणलेला आहे अक्षय यांनी. सुरेख अशी फलंदाजी केलेली आहे अक्षय याने.